नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय पौष्टिक असे गूळ घालून केलेले दाणेदार, अजिबात टाळाला न चिटकणारे गव्हाच्या पिठाचे लाडू करणार आहेत. हे लाडू अतिशय पौष्टिक तर असतात आणि हेल्दीसुद्धा असतात. लहान मुलांना खूप आवडतील. आज आपण काही लाडू वळले आहेत, तर काही पिठाचे आपण मोदकसुद्धा वळले आहेत. मुलांना हे खूप आवडतात, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आपण 1 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. 1 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. तर आपण 2 वाटी गव्हाचं पीठ वापरणार आहेत. गव्हाचं पीठ हे आपलं रोज आपण जे चपातीला किंवा पोळीला पीठ घेतो तेच पीठ आहे. तुपामध्ये हे पीठ छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तूप आणि पीठ एकत्र मिक्स करून कमी गॅस करून ठेवायचा आणि सतत हलवत राहायचं. अगदी मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आहे. एक 10 ते 12 मिनिट हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. गॅस कमीच ठेवायचा. हे पीठ आपल्याला करपलं नाही पाहिजे. त्याचा फक्त रंग बदलेपर्यंत छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आपलं पीठ छान त्याचा पिठाचा रंग छान बदललेला आहे आणि छान रंग येईपर्यंत सुद्धा भाजलेला आहे. पीठ भाजलं की त्यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स टाकणार आहेत. तर इथे मी बदामाचे, काजूचे आणि अक्रोडचे काप घेतले होते. ते कट करून पिठामध्ये टाकून घेतले आहेत. गॅस बंद करायचा. कढई खाली घेऊन त्यामध्ये आपण किसलेला गूळ टाकून घेणार आहेत. पीठ गरम आहे तोवरच त्यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहेत आणि गूळ टाकल्याच्या नंतर मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल हे पीठ थोडंसं मोठं आहे तर तुम्ही अगदी पल्स मोडवरती मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता. मी इथं एका प्लेटमध्ये हे पीठ काढून घेणार आहे आणि हाताने त्यामधील जे गुठळ्या आणि गूळ असेल तो हाताने सर्व मॅश करून घेणार आहे. गूळ आणि पीठ छान मिक्स झालेलं आहे. आपण जे थोडंसं तूप ठेवलं होतं ते 2 ते 3 चमचे तूप त्यावर टाकून घ्यायचं. तूप आणि जे टाकलेलं तूप होतं ते सर्व पिठाला मिक्स करून घ्यायचं. आता आपण इथे मोदकाचा साचा घेणार आहे. त्यामध्ये आपण काही मोदक करून घेणार आहेत. तर साच्याला इथे मी थोडंसं तूप लावून घेतलं होतं. त्यामध्ये आपण आपण मोदक टाकणार आहेत. आपण साच्यामध्ये मोदक केलेला आहे. परत दुसऱ्याही साच्याला आपण थोडंसं तूप लावून घेतलं होतं. त्यामध्ये सुद्धा आपण मोदक करून घेतला आहे. बघा किती सुंदर आपला मोदक तयार झालेला आहे. दुसराही मोदक खूप छान झालेला आहे.
आता आपण काही पिठाचे लाडू बांधून घेणार आहेत। तर या पिठाचे लाडू एकदम अगदी सोप्या पद्धतीने वळले जात आहेत। यामध्ये आपण कोणताही पाक करून टाकलेला नाही। अगदी हलक्या हाताने हे लाडू बांधून घ्यायचे। लाडू सुद्धा एकदम छान वळले जात आहेत। चला तर मग आपले लाडू आणि मोदक सुद्धा तयार झालेले आहेत। आपण काही पिठाचे मोदक, आणि माझ्या मुलांना मोदक खायला खूप आवडतात म्हणून मी काही पिठाचे मोदक तर काही पिठाचे लाडू वळले आहेत। हे खायला एकदम टेस्टी तर असतातच, सोबत हेल्दी सुद्धा आहेत। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, आणि रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा। आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद, आणि सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या।